नमस्कार. आज नवजीवन प्राथमिक विद्या मंदिरामध्ये लावणी महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील साहेब इथे आलेले आहेत. मला छान आनंद वाटला की सरांनी आपल्या संपूर्ण टीमसह सर या आपल्या नवजीवन शाळेला भेट द्यायला आले. सगळी कलाकार मंडळी आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की आपल्या संस्थेचं नावच आहे कला सुगंध मंडळ आणि आपण ही कलाकार आहोत. कलेतूनच ह्या सगळ्या गोष्टी साध्य करत आलो. शिक्षण विद्यार्थ्यांना, ज्या शिक्षण वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देणं ही सुद्धा एक कला आहे सर. की बऱ्याच मोठ्या शाळेत जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करता येत नाही, पण छोट्या शाळेतून आपण त्यांना, म्हणून मी म्हटलं की एक कला आहे की त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं कसं. आणि तुम्ही बघितलं मुलं इंग्रजी वगैरे बाकी तर विषय सुद्धा प्रत्येक विषयाचे प्रश्न पाठ आहेत सर त्यांचे. अप्रतिम पाठ आहेत. तो विषय बघायचा आहे तुम्हाला अजून. तर एकंदरीतच सरांनी जर मदत तर आपल्याला केलीच आहे. साहित्याची मदत आहे, शैक्षणिक साहित्याची मदत सरांनी आपल्याला केलेली आहे. तर मी सरांना विचारतो की सर एकंदरीत आजचा तुमचा अनुभव कसा आहे. नाही, खरं म्हणजे काही दिवस असतात ते भाग्याचे असतात आणि आज खरंच आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी, आमच्या लावणी कलावंत महासंघासाठी आज भाग्याचा दिवस आहे. कारण शाळेचं नावच आहे नवसंजीवनी प्राथमिक विद्यालय. म्हणजे आज लोप पावत चाललेल्या मग शिक्षण पद्धती असतील त्याला संजीवनी देण्याचं काम आज नवसंजीवनीच्या माध्यमातून होत आहे. आता मगाशी तुम्ही म्हणाला की मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत, म्हणजे त्याला नवसंजीवनी देण्याचं काम आपल्या नवसंजीवनी विद्यालयाच्या माध्यमातून नवजीवनच्या माध्यमातून खरं म्हणजे जीवन देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात. नवजीवन तुम्ही या ठिकाणी देत आहात आणि खरंच माझ्या सर तुमच्या परिवाराचा अभिमान वाटतो की आज कुठल्याही प्रकारची शासनाकडून आपल्याला अनुदान नसताना, कुठल्याही प्रकारचं पाठबळ नसताना आज स्वतःच्या कर्तृत्वावर काही हितचिंतक मंडळींच्या प्रेमापोटी आपण ही शाळा गेली 30 वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलेली. आपल्या वडिलांनी हा जो वसा ठेवला, तुम्ही म्हणाला तो वसा तुम्ही पुढे चालू ठेवलेला आहे. आणि वसा तर आहेच, पण तुम्ही एक ध्यास घेऊन चाललेला आहात की तो ध्यास आहे की मी आज माझ्या समाजातील प्रत्येक मुलांना आज शिक्षणाकडे घेऊन जाईल. मग त्याच्या आर्थिक अडचणी असतात, अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक समस्या असतात. त्या समस्या मी दूर करेल. त्यांच्या कौटुंबिक समस्या तर नक्कीच असतील, पण त्या कौटुंबिक समस्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने हे नवजीवन या मुलांना देत आहात आणि हे जीवन घडवण्याचं काम आज एक आदर्श शिक्षक, आदर्श एक संस्था चालक म्हणून तुम्ही या ठिकाणी करत आहात. आणि तुमच्या नावातच आहे कला सुगंध. आपल्या कलेचा सुगंध असाच दरवळत जाऊ आणि कलेने गेला तर माणूस कलेने मोठा होत असतो. आणि आपण त्याला एका मस्तपैकी प्लॅटफॉर्म, एक मंच या ठिकाणी देत आहात. त्यामुळे खरंच आपलं अभिनंदन आहे आणि खरंच आमच्यासाठी आज अहोभाग्याचा आनंदाचा दिवस. सर थँक्यू व्हेरी मच. आणि अपेक्षा करतो की वेळोवेळी आपण येत जाल आणि ह्या छोट्याशा कार्याच्या पाठीमागे असेच तुमचं सहकार्य आम्हाला. नक्कीच. कारण की लावणी कलावंत महासंघ जरी लोकांचं मनोरंजन करत असलं तरी आमचा मुख्य उद्देश असतो सामाजिक उपक्रम करण्याचा. मग एक वही एक प्रेमच्या माध्यमातून जमा झालेल्या वस्तू असतील, जे आमचे हितचिंतक मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शालेयोपयोगी वस्तूचं वाटप करत असतो. मग त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतील. त्याचप्रमाणे आम्ही अनाथ शाळा विद्यालयामध्ये जाऊन, अनाथाश्रमामध्ये जाऊन रक्षाबंधन करत असतो, वृद्धाश्रमामध्ये जात असतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शिबिर, आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करत असतो. थंडीची दिवसामध्ये मायेची ऊब करत असतो. असे अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याचं आम्हाला अभाभाग्य वाटतं. आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या उद्योगमंत्र्यांच्या धर्मपत्नी आल्या, पण धर्मपत्नी जरी असल्या तरी एक सामाजिक कार्यकर्त्या, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा, कलाप्रेमी आणि कलाकार म्हणून आज या ठिकाणी नीलमताई शिर्के सामोर उपस्थित राहिल्या. आज आम्हाला अनेक पाठबळं देणारी मंडळी आहेत. यामिनी जाधव आहेत, सन्माननीय नगरसेविका. या ठिकाणी सन्माननीय माजी नगरसेवक शिवसेना उपनेते यशवंत जाधव आहेत, डॉक्टर कौतिक जाणगे साहेब आहेत, मोहन पवारजी आहेत, शिवाजी तोरणे, चारुशिला गोलप, अशी अनेक नावं घेता येतील की जे आमच्या पाठीशी आहेत, ज्यांच्यामुळे आम्ही हा उपक्रम करतो. आज आमच्याकडे सिद्धिविनायक मंदिरच्या माध्यमातून आमचे विवेक नागवेकर जे आम्हाला सहाय्य करत असतात. खूप मंडळी आहेत, ती खूप नावं घेता येतील की हे सगळे आम्हाला नेहमीच वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे आमचा लावणी कलावंत महासंघ नेहमीच पुढे जातो आणि कलाकारांचे तर प्रश्न सोडवायचेच आहेत, पण त्या माध्यमातून समाजातले प्रश्न देखील सोडवायचं हे कार्य आम्ही लावणी कलावंत महासंघ करतो. अगदी आज खऱ्या अर्थाने सामाजिक संघटना आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे करणारे दोघं एकत्र एका व्यासपीठावर आले. आजचा दिवस हा खरंच सगळ्यांसाठी छान आहे आणि याच्यातून नक्कीच उद्याचं या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडणार आहे. थँक्यू.